महाराष्ट्रात आणि विशेषतः पुणे जिल्ह्यात सध्या दामदुप्पट पैसे देण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत। अनेक कंपन्या आणि एजंट नागरिकांनी महिन्याला 5%, 10% किंवा वर्षभरात पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपये गोळा करत आहेत। सुरुवातीला काही महिन्यांपर्यंत गुंतवणूकदारांना थोडे पैसे परत देऊन विश्वास संपादन केला जातो, मात्र काही काळानंतर कार्यालय बंद करून संबंधित कंपनीचे संचालक फरार होतात। त्यानंतर गुंतवणूकदारांना न्यायालयीन प्रक्रियेत वर्षानुवर्षे फिरावे लागते आणि त्यांचे पैसे परत मिळत नाहीत। राज्यात यापूर्वीही अशा अनेक चिट फंड आणि गुंतवणूक घोटाळ्यांचे प्रकरणे समोर आली आहेत। काही प्रकरणांमध्ये हजारो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे। सध्या राज्यात आणि पुणे परिसरात विविध प्रकारच्या फसवणुकीच्या योजना सुरू असल्याची माहिती मिळत आहे। सध्या सुरू असलेल्या प्रमुख फसवणूक योजना पाहूयात। दामदुप्पट पैसे योजना, यामध्ये महिन्याला 5% ते 10% व्याज देण्याचे आश्वासन दिले जाते। दुसरी जमीन गुंतवणूक योजना, यामध्ये 5 लाख द्या आणि जमीन घ्या आणि भाड्याने देऊन मोठा नफा असे आमिष दाखवले जाते। सोने तारण व फिक्स डिपॉझिट योजना, यामध्ये सोन्यावर जास्त व्याज देण्याचे आश्वासन दिले जाते। भिशी किंवा मल्टी स्टेटस कोऑपरेटिव्ह स्कीम, यामध्ये मोठ्या परताव्याचे आश्वासन दिले जाते। ऑनलाईन शेअर मार्केटिंग किंवा ट्रेंडिंग ॲप स्कॅम, यामध्ये व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुपद्वारे गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवले जाते। कृषी किंवा प्लॉट स्कीम, यामध्ये शेतजमीन, प्लॉट किंवा फार्म हाऊस प्रोजेक्ट मध्ये गुंतवणुकीचे आश्वासन दिले जातात। सायबर पोलिसांच्या माहितीनुसार पुण्यात अशा बनावट गुंतवणूक ॲप्स आणि योजनांमुळे कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली असून अनेक नागरिक त्याला बळी पडले आहेत। हडपसर परिसरातही अशाच काही कंपन्या सुरू असल्याची चर्चा असून काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पैसे गोळा केले जात असल्याचे सांगितले जात आहे। यामुळे राज्य सरकारने बेकायदा ठेवी गोळा करणाऱ्या कंपन्यांवर कठोर धोरण आणावे आणि गोरगरीब गुंतवणूकदारांचे संरक्षण करावे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे। जर आपल्या परिसरात अशा पद्धतीने पैसे गोळा करणाऱ्या कंपन्या असतील तर नागरिकांनी सतर्क राहावे आणि संबंधित माहिती प्रशासन किंवा पोलिसांना द्यावी असे आवाहनही करण्यात आले आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा आणि रोकटोक महाराष्ट्र न्यूज चॅनलसाठी जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राइब करा, इंस्टाग्रामला फॉलो करा, लाईक करा आणि शेअर करा।